श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना आपल्या आयुष्यात अनेक मित्र येत असतात. एखादी प्रेयसी येते, एखादा प्रियकर येतो, किंवा आयुष्यात एखादी चांगली माणसं येत असतात. ती माणसं चांगली का खोटी हे आपण कशी ओळखायची? ही माणसं योग्य आहेत का हे आपण कशावरून ओळखायचं? श्रोते हो, जे खोटं प्रेम करतात आपल्यावर, ते फक्त आपल्यातल्या त्रुटी, कमतरता हे काढत बसत असतात आणि आपली तुलना दुसऱ्या व्यक्तीशी करत राहतात. खोटं प्रेम करणारा आपल्या भावनांचा आदर कधीच करत नसतोय. अशा व्यक्तीसमोर तुम्ही कितीही रडा, तुम्ही किती अस्वस्थ व्हा, पण त्याच्यावर काहीच फरक पडत नसतोय. आणि शेवटचं महत्वाचं, किती व्यक्ती तुमची तेव्हाच आठवण काढेल जेव्हा त्याचं तुमच्याकडे काम असेल, तुमच्याकडून काहीतरी मदत हवी असेल. हे जे सगळं आहे ते खोटं प्रेम असतं, खरं नाही. श्रोते हो, या गोष्टीवरून तुम्ही लगेच ओळखून जा की समोरचा व्यक्ती आपल्यावर खरं प्रेम करतोय का, तो आपला खरा आहे का. जो तुम्ही आहात, तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला स्वीकारतोय का, तुमच्या भावनांची कदर करतोय का, तुम्हाला रिस्पेक्ट देतोय का, तुमचा आदर करतोय का. आणि हे जर सगळं करत असेल तर श्रोते हो, ते खरं प्रेम असतं, तो खरा आपला माणूस असतोय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. दिलेलं घेतलेलं एक वेळ विसरता येतं, पण मनाला लागलेलं शब्द माणूस कधीच विसरत नसतो. एकटे असताना सुद्धा आनंदी राहायला शिका, कारण आयुष्य सुद्धा तुमची साथ सोडतं. तिथं माणसांचं काय घेऊन बसलात. भक्ती करायला कधीच लाजू नका आणि अंधश्रद्धेचं कधीच गुलाम होऊ नका. देवाचं न कळत का होईना लक्ष असतं आपल्यावर. आपण नीतिमत्ता भ्रष्ट झाल्यासारखं वागायचं नसतं. यशस्वी होण्यासाठी जास्त वेळेची नाही, तर मनापासून काम करण्याची गरज असते. जीवनात जर जिद्द, संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर आपलं अस्तित्व कोणी संपवू शकत नाही. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद असतो. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो. पंक्तीत मीठ वाढणारा हा परत येत नाही. तसंच काही माणसं देखील आयुष्यातून एकदा निघून गेली की परत येत नाहीत. ते गेल्यावरच त्यांची किंमत कळत असते. आयुष्यात अनेक ठिकाणी तुमच्या अश्रूपेक्षा तुमचं खंबीर राहणं महत्वाचं असतं. आजकालची परिस्थिती पाहता रात्री कोणताही विचार न करता ज्याला लगेच झोप लागते तोच खरा श्रीमंत असतो. वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्षीदारांची गरज लागत नाही. स्वतः काहीच न करणाऱ्याला दुसऱ्याच्या चुका काढायला परफेक्ट जमतात. आणि असले फालतू खूप आहेत आपल्या आयुष्यात, जे चूक नसताना सुद्धा आपल्याला चुकीचं ठरवून त्रास देतात. ज्या दिवशी तुम्हाला आईऐवजी कर्तव्य हे झोपेतून उठवतील त्या दिवशी समजून जा
की तुम्ही परिवाराचा सांभाळ करण्यासाठी योग्य झाला आहात. या कलियुगात दुसऱ्यासाठी आपण जर भावनिक झालो तर ती आपलीच खूप मोठी फसवणूक असते. कारण इथं लोक गरजेपुरता वापर करता यावा म्हणून काही पण इमोशनल चाली रचण्यात एक्सपर्ट झाले आणि आपल्याला वाटतं खरंच हा दुःखात आहे. माफी मागून झालेली चूक सुधारू शकतो, पण माफी मागून तुटलेला विश्वास कधीही मिळत नाही. म्हणून आयुष्यात चुका करा, पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका. आयुष्याच्या रंगमंचावर सावधानी जपून चाला, कारण सगळा बाजार खोट्या लोकांनी काबीज केलाय. इथं खऱ्या लोकांचं मरण केलं जातंय. प्रत्येक गोष्टींची नक्कल करता येते, पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल करता येत नाही. ती कमवावी लागते आणि मिळवावीच लागते. नोटा आवाज करत नाहीत, पण समोरच्याचा आवाज बंद करतात. कायम स्वतःचं वेगळेपण हे सिद्ध करा, कारण इतिहास कॉपी करणाऱ्यांची नोंद कधीच ठेवत नाही. कोणतंही नातं निभावताना समोरच्याच्या मनातील आपली जागा हे ठाऊक असणं खूप गरजेचं असतं. विनाकारण भावुक होण्यात काहीच अर्थ नसतो. मन हळवं असावं, पण दुबळ नसावं. प्रामाणिकपणा हा विकत घेता येत नसतोय, तो आपल्या रक्तातच असावा लागतो. सर्वात मोठं न्यायालय हे आपलं मन असतं. काय चूक काय बरोबर हे फक्त आपल्या मनाला माहिती असतं. त्यामुळं सर्वात आधी आपल्या मनाला विचारा आणि मगच पुढचं पाऊल टाकत चला. प्रयत्न करणारे हे चुकत असतात. आईत खाऊ लोक दुसऱ्यांच्या चुका काढत राहतात. ज्या विचारामुळं आपल्याला दुःख होतं, तो विचार पूर्णपणे मनातून काढून टाकणं हाच दुःख दूर करण्याचा एकमेव उपाय असतोय. आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त विचार सकारात्मक असावेत. जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात, तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत. आपल्या वाचून कोणाचं अडतं असा विचार मनात आणू नका. इथं पत्त्यातील बादशाह हरवला तर जोकरला बादशाह बनवलं जातं. जेव्हा बायको घरात असते तेव्हा नवऱ्याला काही पर्वा नसते, ती कुठं आहे काय करते. पण जेव्हा ती कुठंतरी बाहेर जाते तेव्हा मात्र जाण्या अगोदर परत येण्याची तारीख वेळ फिक्स असते. एकाच भाजून जशी भाकरी बनत नसते, तसंच नात्यामध्ये एकाच बाजूने जीव लावून नातं घट्ट राहत नसतं.